तर आज फौजींची सुट्टी संपली आणि ते तिकडे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. तर तेच त्यांचं जायच्या वेळेस मी अगोदर औषण वगैरे करत असते प्रत्येक वेळेस. तर मग तेच मी औषण वगैरे करून घेत होते. तर श्रीषा मॅडमची पहा किती लुडबुड चालली आहे. तर तिचं चाललं आहे साखर खाण्याचं काम. तिचं फक्त काही नाही, साखरेवरतीच डोळा आहे. तर आम्ही दोघी तिघी जणींनी ओवाळून घेतलं. त्यानंतर मग ते निघाले. यावेळेस ते ट्रेनने जाणार होते, नाहीतर मग तसं पुण्यापर्यंत ट्रॅव्हलनी जाऊन मग ते फ्लाईटने जायचे. पण आता यावेळेस इकडे म्हणजे पोस्टिंग आऊट झाले, तर त्यामुळे मग ट्रेननी पण जाता येईल. त्यामुळं मग म्हटले की यावेळेस ट्रेननीच जातो आहे. तर श्रीषा मॅडमचं पाहत तिला असं वाटतं आहे की म्हणजे ती पप्पांसोबत जाणार आहे, त्याच्यामुळे तीच त्यांच्या अगोदर आम्हाला बाय करत होती. तर आम्ही ते तिलाच हसत होतो, कारण की ती काय त्यांना सोडणं झाली आणि त्यांनासुद्धा जाऊशी वाटत नव्हतं, ते तिला सोडत नव्हते. आणि आमचं प्रत्येक म्हणजे सुट्टीला असंच होतं. येताना ती इतका आनंद असतो आणि जायच्या वेळेस मग सगळेच नाराज होतात, कारण की कोणी पण आपले म्हणजे ते तर घरातलेच मेंबर आहेत, पण तसं जरी आपल्या घरी कोणी पाहुणे जरी आलं 2 दिवस राहिलं, तरी आपल्याला अशी सवय लागते की याचं घर भरून वाटतं. आणि हे जर आले ना की महिना सुट्टी असते, त्याच्यामुळं तर एक वेगळंच वातावरण असतं. तर आता ती येत नव्हती तिच्या बाबांकडं, पण त्यांनी बळसच घेतली, कारण की तिला पण जायचं होतं त्यांच्यासोबत. आणि तिला असं वाटतं, कारण की सुट्टीला आले ना का ते कुठे ना कुठे घेऊन फिरत राहतात तिला. आणि आमचे पण बरेच काही ना काही कामं असतंच किंवा पाहुण्यांच्या घरी जाणं असतं. आणि त्यामुळं मग प्रत्येक वेळेस म्हणजे सुट्टीला आल्यावर फिरणं चालूच राहतं. त्यामुळं मग तिला पण असं वाटलं की पप्पांसोबत तिला पण जायचं आहे. मग बळचंच मग तिला नादी लावलं, म्हटलं का गावात जायचं आहे त्यांना. त्याच्यामुळं मग तुला मागून म्हणजे कुरकुरे वगैरे आणते ना, असं काहीतरी तिला लालच दाखवून मग ते गेले. कारण की 2-3 वेळा ते परत वरती आले. तर कितीही नको वाटलं तरी पण काम असल्यामुळं जावंच लागतं. तर याच व्हिडिओचा फुल डिटेल लॉग आपल्या चॅनलवरती